निर्गम प्रकरण 15. मोशेचे गीत. तेव्हा मोशे आणि इस्रायल लोक ह्यांनी परमेश्वराला हे गीत गायले. ते म्हणाले, मी परमेश्वराला गीत गाईन, कारण तो विजयी होऊन उन्नत झाला आहे. घोडा व स्वार त्याने समुद्रात टाकून दिले आहेत. परमेश्वर माझे बल, माझा स्तोत्र विषय आहे. तो माझा उद्धारक झाला आहे. हाच माझा देव, स्तवनाने मी ह्याला सुशोभित करीन. हाच माझ्या पित्याचा देव, मी ह्याचा महिमा गाईन. परमेश्वर रणवीर आहे, याव्हे हे त्याचे नाव. फारोचे रथ व त्याची सेना ही त्याने समुद्रात टाकून दिली आहेत. त्याचे निवडक सरदार तांबड्या समुद्रात बुडाले आहेत. गहिऱ्या जलांनी त्यांना गडप केले आहे. ते दगडाप्रमाणे समुद्राच्या तळाशी गेले आहेत. हे परमेश्वरा, तुझा उजवा हात बळाने प्रतापी झाला आहे. हे परमेश्वरा, तुझा उजवा हात शत्रूला चिरडून टाकितो. आपणाविरुद्ध बंड करणाऱ्यांना तू आपल्या महाप्रतापाने उलथून टाकितोस. तू आपला संताप भडकवितोस. तो त्यांना भुसाप्रमाणे भस्म करीतो. तुझ्या नागपुड्यांच्या फुंकराने जलाच्या राशी बनल्या. जलप्रवाह राशीप्रमाणे उभे राहिले. गहिरे जल सागराच्या उदरी थिजून गेले. शत्रू म्हणाला, मी पाठलाग करीन, मी गाठीन, मी लूट वाटून घेईन. त्यामुळे माझा जीव तृप्त होईल. मी तरवार उपसून आपल्या हाताने त्यांचा नाश करीन. तू आपल्या फुंकराचा वायू सोडिला, तेव्हा समुद्राने त्यांना गडप केले. ते शिशाप्रमाणे महाजलाशयात बुडून गेले. हे परमेश्वरा, देवांमध्ये तुझ्यासारखा कोण आहे? पावित्र्यामुळे वैभवी, स्तवनीय कृत्यांनी भयानक अद्भुते करणारा असा जो तू, त्या तुझ्यासारखा कोण आहे? तू आपला उजवा हात उगारिला आणि पृथ्वीने त्यांना गिळून टाकिले. तू आपल्या उद्धरलेल्या लोकांना स्वकरुणेने नेले आहे. आपल्या बलाने तू त्यांना आपल्या पवित्र निवासाकडे घेऊन गेला आहेस. हे ऐकून राष्ट्रे कंपायमान झाली आहेत. पलेशेथवासी भयभीत झाले आहेत. तेव्हा अदोमाचे अधिपती हैराण झाले. मोवाबाचे नायक थरथरा कापत आहेत. सर्व कनानवासी गलित झाले आहेत. भीती व दहशत त्यांना घेरितात. तुझ्या बाहुपराक्रमाने ते दगडाप्रमाणे निश्चल झाले आहेत. हे परमेश्वरा, तुझे लोक पार जाईपर्यंत, तू खरेदी केलेली प्रजा पार निघून जाईपर्यंत असे होईल. तू त्यांना आपल्या वतनाच्या डोंगरावर आणून लाविशील. हेच, हे परमेश्वरा, तू आपल्यासाठी केलेले निवासस्थान आहे. हेच, हे प्रभू, तुझ्या हातांनी स्थापिलेले पवित्र स्थान आहे. परमेश्वर युगानुयुग राज्य करील. फारोचे घोडे, रथ व स्वार समुद्रात गेले आणि परमेश्वराने समुद्राचे पाणी त्यांच्यावरून वाहविले. पण इस्रायल लोक भर समुद्रामध्ये कोरड्या जमिनीवरून चालत गेले. म्हणून त्यांनी वरील गीत गायले. मग अहरोनाची बहीण मिरियाम संदेष्ट्री हिने हाती डफ घेतला आणि सर्व स्त्रिया डफ घेऊन तिच्या मागून नाचत चालल्या. आणि मिरियामेने त्यांच्या गाण्याला ध्रुपद धरिले. परमेश्वराला गीत गा, कारण तो विजयी होऊन उन्नत झाला आहे. घोडा व स्वार त्याने समुद्रात टाकून दिले आहेत. मारा येथील कडू पाणी. नंतर मोशेने इस्रायल लोकांना तांबड्या समुद्रापासून पुढे नेले आणि ते शूर नावाच्या रानात जाऊन पोहोचले. त्या रानातून 3 दिवस कूच करीत असता त्यांना पाणी कोठे मिळेना. मग मारा नावाच्या एका ठिकाणी ते आले. तेथले पाणी फार कडू असल्यामुळे त्यांना ते पिववेना. म्हणून त्या जागेचे नाव मारा असे पडले. तेव्हा आम्ही काय प्यावे असे म्हणून त्यांनी मोशेजवळ कुरकुर केली. त्याने परमेश्वराचा धावा केला. तेव्हा त्याने त्याला एक झाड दाखविले. ते त्याने पाण्यात टाकिल्यावर पाणी गोड झाले. तेथे परमेश्वराने त्यांच्यासाठी विधी व नियम लावून दिला. त्यांना कसोटीस लाविले आणि म्हटले, तू आपला देव परमेश्वर ह्याचे वचन मनापासून ऐकशील आणि त्याच्या दृष्टीने जे नीट ते करशील, त्याच्या आज्ञांकडे कान देशील आणि त्याचे सर्व विधी पाळशील, तर मिसरी लोकांवर जे रोग मी पाठविले त्यापैकी एकही तुझ्यावर पाठविणार नाही, कारण मी तुला रोगमुक्त करणारा परमेश्वर आहे. मग ते एलीम येथे आले. त्या ठिकाणी पाण्याचे 12 झरे आणि खजुरीची 70 झाडे होती. तेथे पाण्याजवळ त्यांनी तळ दिला.